डिअर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का तर या मराठी शब्दांना इंग्रजीत काय म्हटलं जातं ते? डू यू नो इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ दीज वर्ड्स? डू यू नो इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ दिस गिवन वर्ड्स? माहिती आहे तुम्हाला काय म्हटलं जातं? ते माहिती पाहिजे असतं. चला तर बघूया. परवा. आता परवा या शब्दाला इंग्रजीत काय म्हटलं जातं तर त्याला म्हणता अवमॉरो. अवमॉरो. अवमॉरो असं म्हटलं जातं परवा. कालला काय म्हणता? एस्टरडे. एस्टरडे. कालला एस्टरडे म्हणता. उद्या. उद्याला म्हणतात टुमारो. उद्याला म्हणतात टुमारो. आजला काय म्हणता मग? टुडे. आजला टुडे म्हणायचं. आज रात्री असं म्हणायचं असेल तर टू नाईट. टू नाईट असं म्हणायचं. आज सकाळी. आज सकाळी असं बोलायचं असेल तर धिस मॉर्निंग. धिस मॉर्निंग. आज सकाळी. मध्यरात्री असं म्हणायचे असेल तर मध्यरात्री मिड नाईट. मिड नाईट असं म्हटलं जातं. संध्या. संध्यामध्ये काय? संध्याकाळी पूर्ण अंधार होण्या अगोदरचा जो काळ असतो ती संध्या असते. त्याला काय म्हणता? त्याला म्हणता डस्क. डस्क असं म्हणतं. ओके. आणि पहाटे किंवा पहाट या शब्दाला काय म्हणता? डॉन. डॉन असं म्हणतं. अंडरस्टूड? गॉट इट? ओके. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. थँक्स.